आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे आणि सगळे मिळून वाचा. दुसरी लाईन आता सगळे मिळून बायबल उघडलं सगळ्यांनी. आम्हाला सगळे नाही उघडले. 111 करा. 111:5. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे आणि मग काय म्हणतो तो. हालेलुया हालेलुया. देवाची स्तुती असो, परमेश्वराची महिमा असो. देवाला धन्यवाद देऊया आजच्या क्षणासाठी, आजच्या पवित्र दिवसासाठी. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या भक्तीमध्ये. जे उशिरा आले त्यांचंही स्वागत आहे. ज्यांना माहित होतं की 10 वाजताची भक्ती आहे तरी सुद्धा मला 10:30ला जायचं असं विचार घेऊन जे आले त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ज्यांना माहित असतं की दर रविवारी आमचं चर्च 10लाच असतं तरी सुद्धा मी 1 कप चहा एक्स्ट्रा पिऊन जाणार आहे त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ज्यांना माहित होतं की रविवारी माझा चर्च 10 वाजता असतो तरी सुद्धा सकाळी रविवारी उठूनच मी साडी इस्त्री करेन त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ज्यांना माहित होतं की माझा चर्च 10 वाजता आहे तरी सुद्धा शनिवारी रात्री मी उशिरा झोपेन जेणेकरून मला सकाळी लवकर उठावं लागणार नाही आणि मी चर्चला उशिरा जाईन त्यांचं सुद्धा स्वागत आहे. बोला हालेलुया. आपण काय घेऊन या नवीन वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. व्हेरी गुड. हे बरोबर लक्षात राहतं तुमच्या. बाकी सगळं विसरून जात. देवाचा करार कायम आहे. बोला देवाचा करार आणि माझी आत्मा तुमच्यामध्ये कायम आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी याच्या सहाऱ्याने त्याला हिंदीमध्ये बैसाखी माहिती तुम्हाला. बैसाखी थोडं सरकू का पुढं. यासारखं थोडं ते एवढं आतुरतेने माझ्याकडे बघायला की ते या लीलावती ताई हल ना. त्यांना 3दा बोलावं लागतं. नाही थोडं सरकव. त्यांचा पसारालाही असतं ना. 4 गाण्याची पुस्तकं, 1 बॅग आणि मग 1 माईक, 1 खंजरी. ते सगळे मिळताना सरकायला थोडस त्रास होतो पण ते सरकतात. माझं ऐकतात. 3दा बोलल्याच ऐकतात. ते शमूएल वंशाचे आहेत. प्रभू परमेश्वरांनी शमूएलला 3दा हात दिल्यावर त्यांनी ऐकलं ना. तसं ते शमूएल वंशाचे आहेत. तुम्ही सगळे शमूएल वंशाचे आहेत. मला 3दा बोलल्यावर बरोबर ऐकतात. बघा जागा केली म्हणून अनुसयाताई घंटेवाड काकू आलेले आहेत. त्यांना जागा झाली. मला ते दिसले नव्हते परंतु देवाला दिसले होते म्हणून देवाने मला सांगितलं यांना सगळं सरकव पुढं म्हणजे तुझा अजून एक मेंढरू बाहेर जाणार नाही. कळपाच्या बाहेर जाणार नाही. मला कळपामध्ये पाहिजे. हालेलुया. आजच्या वंदनाकरिता 111 आपण वाचलेला आहे आणि 111 मध्ये दावीद राजा बड्या खूपच आतुरतेने सुंदररित्या देवाच्या आशीर्वादांबद्दल सांगतो. आणि आपण 2025 मध्ये हग्गाय नबीची पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 1 ते 9 वाचून त्यात मध्ये यहोवा परमेश्वर आपल्या लोकांना म्हणतो की माझा करार तुमच्यामध्ये कायम आहे, माझी आत्मा तुमच्यामध्ये कायम आहे आणि या सहाय्याने तुम्ही पुढे चाला. स्वतःच्या बळावर नव्हे. पुन्हा सांगायची मला गरज नाही. स्वतःच्या बुद्धीच्या बळावर नव्हे, स्वतःच्या पैशाच्या बळावर नव्हे, स्वतःच्या सौंदर्याच्या बळावर नव्हे, स्वतःच्या वरदानांच्या बळावर नव्हे की मी किती चांगले बोलते करते काय. म्हणजे प्रत्येकाला